पण आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय त्या ठिकाणी आणि त्यामुळे गडचिरोली आणि सिरोंचा तालुक्यामधल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी असेल। कालची परिस्थिती बघितलं तर आपण मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं। गडचिरोली शहरातील काही भाग सुद्धा जलमय झालेले आहेत। रस्त्यांना सुद्धा नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। मुलचेरा, कुरखेडा या तालुक्यातील काही रस्त्यांवरील वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 123.5 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्या सोबत आहेत। आशिष, आपण ही दृश्य बघू शकतोय, रस्ते जलमय झालेले आहेत, लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। कालची ही परिस्थिती होती, सध्याचं काय वातावरण म्हणताय, काय परिस्थिती आहे तिथली? नक्कीच एकूणच जर बघितलं तर आज सकाळपासूनच वातावरणामध्ये सुद्धा बदल जाणवत आहे। काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। काल हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट तर आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। अजूनही गडचिरोली जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे रस्ते पावसामुळे बंद झालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे काल भामरागड तालुक्यामध्ये रेस्क्यू करून 3 लोकांना सुरक्षितपणे बाहेर सुद्धा काढण्यात आलेलं होतं। वाढत्या पाण्यामध्ये कुणीही जाऊ नये असे आवाहन सुद्धा वेळोवेळी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या महत्त्वाचं म्हणजे चामोर्शी तालुक्यातील दीना नदी असेल किंवा अहेरी आलापल्ली मार्ग, राष्ट्रीय महामार्ग असेल, हे सुद्धा पावसामुळे सध्या बंद असल्याचे दिसून येत आहे। आणि येणाऱ्या 24 तासामध्ये सुद्धा अजून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। नक्कीच आशिष, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।